नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभावाविषयी, त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला बदलत्या वातावरणामुळे प्लॉटमध्ये काय आपल्याला प्रॉब्लेम येत आहे आणि त्यावरती काय आपण सोल्युशन केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये बराचसा बदल झालेला आहे। अजूनही टेम्परेचर तसंच आहे जसं की 15 ते 20 दिवसापूर्वी जसं टेम्परेचर होतं तसंच आहे। त्याचबरोबर बरेचसे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम हे येत आहे की नेमॅटोड पाहिजे असा कव्हर होत नाही आहे, तर त्यामुळे जे आहे का बरेचसे शेतकरी म्हणत आहे फवारणी मारूनही प्लॉट क्लिअर होत नाही आहे। तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे आहे का आपल्या पिकाची जी आहे का खाण्याची जी क्रिया आहे तर ती स्टॉप झालेली आहे, बंद झालेली आहे, अपटेकिंग जे आहे तर ते होत नाही आहे। तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे आहे का नेमॅटोडच आहे। यावरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवले कारण की त्या गोष्टीचं जे आहे का आपल्याला प्रॉब्लेम येत आहे। तर त्यासाठी जे आहे का आपले पिकाचं जर समजा फवारणी मारून खतं वगैरे सोडून समजा जर नेमॅटोड कवरमध्ये येत नसेल किंवा करपा झाला, पिवळापणा झाला, हा कवरमध्ये जर येत नसेल तर आपल्याला जे आहे का आपल्या पिकाचा नेमॅटोड अजून तुम्ही चेक करा। एका ठिकाणी चेक करून नेमॅटोड आपण जर एका जागेवरती जर नेमॅटोड चेक करत असाल तर एका ठिकाणी आपल्याला कळत नाही की आपल्या प्लॉटमध्ये नेमॅटोड आलेला आहे की नाही आलेला आहे। तर त्यासाठी जे आहे का आपल्या शेताचे 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये 4-5 ठिकाणी एक कंद काढून बघा किंवा खालचं जे मुळे आहे पांढरी मुळी जे असते तर ती चेक करून घ्या नेमॅटोड आलेला आहेच का। जर आलेला असेल, आता मॅक्झिमम शेतकऱ्यांनी नेमॅटोडची औषधी सोडलेले आहे, त्यांच्या पद्धतीने ज्या कंपनीचे मिळाले त्या कंपनीचे त्यांनी सोडलेले आहे। तर आपल्या प्लॉटमध्ये जर नेमॅटोड आलेला असेलच आणि अपटेकिंग जर बंद झालेली असेलच तर त्यासाठी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी काय केलं पाहिजे। या व्हिडिओमध्ये पण सांगू शकतो की जसं नेमॅटोडसाठी बरेचसे औषधे आहे, जसं व्हॅल्यूम प्राईम झालं, त्यानंतर आणखीन बरेचसे औषधे आहे समजा जसं फ्युरी, कार्बोफ्युरॉन जे आहे समजा 1 एकर क्षेत्रासाठी आपण कार्बोफ्युरॉन पण एक रात्र भिजू घालू शकतो। भिजू घालून त्याचं जे पाणी असतं समजा तर ते पाणी जरी आपण आपल्या ड्रिप इरिगेशन थ्रू जरी दिलं आपण तर त्यांनी आपण एकदम चांगल्या प्रकारे नेमॅटोडला जे आपण कव्हरमध्ये आणू शकतो। शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुमच्या प्लॉटचं अपटेकिंग चालू होणार आहे तेव्हाच तुमचा प्लॉट जे आहे का हिरवापणा वाढणार आहे आणि शेंडा जो आहे तर तो चालू होणार आहे। त्याचबरोबर बरेचसे शेतकरी म्हणत आहे की करपा स्टॉप होत नाही आहे तर त्याला 100% जे आहे का कंट्रोल आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मॅसेज म्हणजे इथून पुढे जे आहे का आता धुई पडणं चालू होणार आहे, वदड जे म्हणतो आपण डव पडदा तर ते पण पडणं चालू होणार आहे। तर अशा वेळेला जे आहे का बरेचसे शेतकरी फवारण्या मारत नसतात, तर आपल्याला जे आहे एक 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जे आहे का आपल्याला फवारण्या चालू ठेवायच्या आहे। त्यामध्ये तुम्ही साधीतली साधी फवारणी मारा, जसं कार्बेंडाइमझाईम झालं, त्यानंतर थायपोनेथमिथाइल झालं, हे जे साधीतले साधे जे बुरशीनाशके आहे समजा जसं M45 झालं, साप पावडर झाली, त्यानंतर जे पण स्वस्तातले स्वस्त जे आहे समजा तर त्याची जी फवारणी आहे आपल्याला ती कंटिन्यू ठेवायची आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आल्याची जी आहे का भूक जी आहे वाढत चाललेली आहे आणि फर्टिगेशन आपले जे आहे का ते स्टॉप झालेले आहे। तर अशा वेळेला जे आहे का बरेचसे शेतकरी म्हणत आहे की खालून जो करपा आहे तर तो येत आहे, तर तो करपा नसून तुमच्या प्लॉटमध्ये पोटॅश जो घटक आहे त्याची डिफिशियन्सी आहे, तिची जी कमतरता आहे, त्यामुळे जे आहे का कडाला जे आहे का करपा येत असतो, पान जे आहे का असं लालसर होत असतं आणि थोडंसं पिवळा पण येत असतो नॉर्मल खालच्या पानांना बरं का। शेंड्याची गोष्ट वेगळी आहे, खालच्या पानांना ही झाली आपली पोटॅशची कमतरता। तर आपल्या प्लॉटला जे आहे का इथून पुढे जे आहे का परिपक्व होण्याच्या दिशेला जात असतं आणि जर जमिनीमध्ये मुबलक पोटॅश जर अवेलेबल नसेल तर अशा वेळेला जे आहे का करपा येत असतो आणि आपण बुरशीनाशके मारत असतो तरी पण करपा कवरमध्ये येत नसतो। तर त्यासाठी ही पण गोष्ट लक्षात असणं खूप गरजेची आहे, त्यासाठी पोटॅश देणं पण खूप गरजेचं आहे। मागील व्हिडिओमध्ये पण या गोष्टी सांगितल्या होत्या। आणि त्यानंतर सध्याच्या कंडिशनला आल्याचे जे बाजारभाव आहे तर आजचे जे 12,000 भाव होते समजा, जर ज्या शेतकऱ्यांकडं खोडवा प्लॉट असेल तर खोडव्याचा जो जुना माल आहे समजा तर जुना माल एक साधारणपणे 4500 रुपये ते 5,000 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का खरेदी केली जात आहे। जसा आपला माल असेल तशी जे आहे का आपल्याला रेट मिळणार आहे। खोडवा प्लॉटमधील जो नवीन माल आहे समजा
तर तो एक साधारणपणे जे आहे का 1800 रुपयापासून तर एक 2000 रुपयापर्यंत जे आहे का त्याची खरेदी चालू आहे। एक जर विचार केला जर चांगलाच असेल तो तर एक 2200 रुपयापर्यंत पण त्याची खरेदी चालू आहे। जसे आपल्या मालाची क्वालिटी असेल त्याचप्रमाणे जे आहे का आपल्याला दर जे आहे का मिळत आहे ते समजा। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची चालू वर्षाचा जो नवीन माल आहे समजा ते एक साधारणपणे जे आहे का 1500 रुपये प्रति क्विंटल ते 1800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का चालू आहे। जर आपला माल चांगला असेल तर त्याला आणखीन 100-200 रुपये शिल्लकने जे आहे का रेट मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे रेट होते समजा हे व्यापाऱ्यांकडून घेतलेले रेट आहे। एक साधारणपणे 6 ते 7 व्यापाऱ्यांना विचारून वेगवेगळ्या भागामध्ये काय दर चालू आहे हे जे दर तुम्हाला दिले आहे। पण जसे आपल्या मालाची क्वालिटी असेल तर तसे जे दर आहे। त्याचबरोबर बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की दर उतारण्याचं कारण काय आहे। दर उतारण्याचं कारण हेच आहे की चालू वर्षाचे जे नवीन प्लॉट होते आणि बऱ्याचशा प्लॉटमध्ये अतिसड लागल्यामुळे जे आहे का मजबूरन शेतकऱ्यांना ते प्लॉट काढावं लागत आहे। तर ती जी नवीन प्लॉटची नवीन लागवडीचे जे प्लॉट आहेत त्यांची जी आवक आहे तर ती वाढल्यामुळे जे आहे का दरामध्ये जे आहे का घसरण झालेली आहे। त्याचबरोबर आता सप्टेंबर महिना आज संपला आहे, पुढचा ऑक्टोबर महिना आहे। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण एक साधारणपणे सरासरी जरी बघितली तर हेच दर राहण्याचे चान्सेस आहे। जर दरांमध्ये काही डिफरंट झाला तर नक्कीच तुम्हाला वेगळे व्हिडिओ बनवून जे आहे का माहिती देण्याचा जे आहे का प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला तर साधारणपणे पुढील महिन्यामध्ये पण हेच दर राहण्याचे चान्सेस आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा आल्याचा प्लॉट असेल आणि कुठल्याच प्रकारची त्या प्लॉटमध्ये सडन लागलेली नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी जे समजा बेण्यासाठी जर आपल्याला फ्युचरमध्ये जर बेण्यासाठी आपल्याला प्लॉट द्यायचा असेल तर व्यवस्थित फर्टिगेशनचं मॅनेजमेंट ठेवा। बेण्यासाठी जो प्लॉट आहे समजा त्याला बऱ्यापैकी आपल्याला रेट मिळण्याचे चान्सेस आहे। बऱ्यापैकी म्हणजे लई पण मिळतील अशातलं काही विषय नाही आहे, पण जे सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला जे दर कमी झालेले आहे समजा तर आपल्याला जे आहे का बऱ्यापैकी रेट मिळण्याचे चान्सेस आहे। पण त्यासाठी आपल्याला जे आहे का व्यवस्थित मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे। जर आपण म्हणतो की आता वातावरण क्लिअर होणार आहे समजा किंवा थंडी पडेल आणि सडन लागणार नाही, शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता एक साधारणपणे 1 ते 2 वर्षापासून ऋतूमध्ये काही फारसा बदल होत नाही आहे। जर आपण बघितलं सकाळी आपल्याला जे आहे का एकदम आभाळ दिसतं, दुपारी एकदम फुल टेम्परेचर दिसतं, संध्याकाळी कधी पण पाऊस पडत असतो आणि रात्री लगेच थंडी पण वाजत असते। तर अशा वेळेला जे का ऋतूमध्ये बराचसा बदल होत आहे। तर त्यामुळे आपला प्लॉट कसा चांगल्या प्रकारे वाचल आणि चांगला डेव्हलप होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। बाजारभावामध्ये जर काही अपडेट मिळाले वेगळे तर तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे तुमचे शेतकरी मित्र असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठीही मदत करा। धन्यवाद।